पाण्यामध्ये मिरची टाकून तर बघा चटपटीत अशी चपातीसोबत खाण्याकरता डिश तयार होतं. पाणी उकळण्याकरिता ठेवलेले, यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे. तिखट असलेली पण घेऊ शकतो, कमी तिखट पण घेऊ शकतो. मी इथे दोन्ही मिक्स घेतलेले आहे. छान असं नरम पडत असतात त्याप्रमाणे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे मिरचीला. पटकन बनतं आणि तिखटपणा कमी होतो. भाजी नको वाटतं आपल्याला तर या पद्धतीने आपण सहज खाण्यामध्ये मिरचीचा ठेचा घेऊ शकतो. बघा छान अशी मिरची नरम पडलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मिरची चाळणीमध्ये काढून घेतलेली, जेणेकरून पाणी नाही राहायला पाहिजे. आता आपण शेंगदाणा परतून घेऊया. इथे पाऊण वाटी शेंगदाणा घेतलेला आहे. शेंगदाणे परतून घेतलेले आहे. मिरचीचे देठ काढून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये मिरची घेऊया. इथे मी लसूण घेतलेली आहे. 9 ते 10 लसूण कळ्या घेतलेल्या आहे. लसूण कळ्या कलर येतपर्यंत परतून घेऊया. बघा छान असा कलर आलेला आहे. लसूण पण परतून झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण घेऊया. मिरची घेतलेली, शेंगदाणे घेऊया आणि मिरची, लसूण, शेंगदाणे आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. कोथिंबीर चटपटीत आहे. भाजीचं खायला नको वाटतं उन्हाळ्यामध्ये, तर सहज आपण आपल्या घरी असतंच हिरवी मिरची, त्यापासून चटपटीत असा ठेचा बनवू शकतो. आणि भाकरीसोबत खाण्याकरता तर अधिक छान. बघा छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. दरदरीत फिरवायचं. आपण आपल्याकडे खलबत्ता असेल त्यामध्ये पण बारीक करू शकतो. पुन्हा तावा घेतलेला, ताव्यावर तेल टाकलेला, थोडंच तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरे टाकायचं, जिरे होऊ द्यायचं. जिरं झालं की आपण ठेचा बनवून घेतलेला आहे. मी मिक्सरमध्ये बारीक केलेला ठेचा यावर टाकूया आणि छान असा तडका देऊया. आपण उकळून घेतलेली होती मिरची, त्यामुळे तर तिखटपणा कमी होतोच, पण या पद्धतीने तडका दिला तर तडक्याला अजून छान चव येत असतं. पुन्हा वरून मी कोथिंबीर टाकलेला आहे आणि चटपटीत चपातीसोबत तसेच भाकरीसोबत खाण्याकरता ठेचा बनलेला आहे. वरून लिंबू टाकूया. आहे ना सोपी बनवण्याकरता, नक्की बनवून बघा. खूप छान बनलेला आहे ठेचा. एक चटपटीत डिश सहज आपण आपल्या घरी मिरची असतं त्यापासून तयार होतं. बनवून बघा. कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भाजी नको वाटतं तर ही डिश सहज बनवू शकतो. बनवून बघा. बाय बाय.